हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आनंदी आणि मजेत आहात ना? तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपलं घर नेहमी सुंदर आणि नीटनेटकं असावंसं असे प्रत्येकालाच वाटतं आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं किचन. किचन नेहमी स्वच्छ, नीटनेटकं आणि फ्रेश असेल तरच पूर्ण घरातच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. पण हे सगळं कायम टिकून ठेवण्यासाठी आपल्या अंगी काही छोट्या छोट्या सवयी असणं खूप गरजेचं आहे. रोज फक्त काही मिनिटं दिली तर सकाळची धावपळ खूप कमी होते आणि किचन दिवसभर स्वच्छ आणि व्यवस्थितसुद्धा राहतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन आणि माझे काही सवयी आहे ज्या मी नेहमी फॉलो करते, तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या सवयींमुळे माझी सकाळ खूप सोपी होते आणि किचन नेहमी स्वच्छ, नीटनेटकं आणि फ्रेश दिसतं. आता यामधलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे उद्याच्या नाश्त्याची तयारी आधीच करून ठेवणं. ही माझी एक खूप चांगली सवय आहे की दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी जे काही लागणार असेल त्याची तयारी मी शक्यतो रात्रीच करून ठेवते. त्यामुळे सकाळची घाई गडबड खूप कमी होते, वेळही वाचतो आणि सकाळच्या गोष्टी वेळेवर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी बाहेरचं खाण्यापेक्षा घरचा गरमागरम आणि हेल्दी नाश्ता सगळ्यांना वेळेवर देता येतो. आता मी इथे उद्याच्या नाश्त्यासाठी डोश्याचं बॅटर तयार करत आहे. उद्या नाश्त्याला डोसे बनवायचा प्लॅन आहे, म्हणून मी आज दुपारीच डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते. आता रात्री जेवण झाल्यावर ते मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलं की बॅटर तयार करता येतात आणि रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देते. त्यामुळे काय होतं, सकाळपर्यंत बॅटर अगदी छान तयार होतं आणि डोसेसुद्धा मस्त हलके आणि चविष्ट बनतात. अशा छोट्या छोट्या गोष्टीत जर आपण आधीच नियोजन करून ठेवलं तर सकाळची घाई कमी होते, प्रत्येक काम वेळेत होतं आणि बनवलेला पदार्थ पण खूप छान तयार होतो. आता माझी आणखी एक छोटी पण खूप उपयोगी सवय जी तुमच्यासोबत मला शेअर करायला आवडेल. पोळ्या करून झाल्यानंतर मी पोळ्यांसाठी वापरले जाणारं सगळं सामान लगेचच स्वच्छ पुसून ठेवते. जसं की तेलाची वाटी किंवा ते बाऊल असेल जे आपण यूज करतो तेलासाठी, ते मी व्यवस्थित पुसून घेते. त्याचबरोबर कणकेचा डबासुद्धा एका स्वच्छ कपड्याने पुसून मगच तो किचन ट्रॉलीमध्ये ठेवते. त्यामुळे किचनमध्ये उगाच पीठ किंवा कणिक अशी सांडलेली राहत नाही आणि सगळं अगदी नीटनेटकं दिसतं. कारण कणकेचा एखादा कण किंवा थोडंसं पीठ जरी सांडलेलं राहिलं ना तर त्यांच्याकडे मुंग्या, झुरळ किंवा इतर कीटक आकर्षक होऊन येतात आणि त्यामुळे काय होतं, आपल्या किचनमध्ये कॉकरोचची संख्या वाढायला लागते. म्हणूनच मी ही सवय रोज पाळते. अशा छोट्या छोट्या सवयी अंगी बाळगल्या तर किचन स्वच्छ आणि व्यवस्थित नीटनेटकं राहतं. आता किचन स्वच्छ करायला सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्यात आधी उरलेलं जे जेवण असतं ना ते व्यवस्थित डब्यांमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवते. आणि फ्रीजमध्ये अन्न स्टोअर करून ठेवण्यासाठी मी नेहमी फ्रीज सेफ, मायक्रोवेव्ह सेफ अशा कंटेनर्स किंवा बाउल्सचा वापर करते. त्यामुळे अन्न व्यवस्थित राहतं, त्याला काहीही होत नाही आणि खराब होण्याचे चान्सेस पण खूप कमी होतात. त्यामुळे अन्न सुरक्षित राहतं आणि किचन आवरताना खूप सोपं होतं. शक्यतोवर माझा नेहमी प्रयत्न असतो की जेवण जास्त उरूच नये, कारण जितकं आवश्यक असेल तितकंच बनवलं तर अन्नाची नासाडीही होत नाही आणि आपण नेहमी ताजं फ्रेश जेवण खाऊ शकतो. ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तरीही कधी थोडंसं जेवण उरलं तर ते फेकून न देता व्यवस्थित डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावं आणि शक्य असेल तर दुसऱ्या दिवशी त्यापासून एखादा नवीन पदार्थ किंवा नाश्ता बनवून आपण त्याचा उपयोग करू शकतो. अशा छोट्या सवयींमुळे अन्नाची नासाडी टाळते आणि घर खर्चावर सुद्धा चांगला परिणाम होतो. जर आपण बाजारातून भाजीपाला आणला असेल तर माझी आणखी एक सवय म्हणजे शक्य असेल तेवढा भाजीपाला रात्री स्वच्छ धुवून निवडून आणि पूर्ण कोरडा करून मगच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. त्यामुळे फ्रीजमध्ये ताजेपणा टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना भाजी पुन्हा धुण्याची किंवा निवडण्याची गरज पडत नाही. भाजी आधीपासूनच जर तयार असली तर फक्त काढून चिरायची असते आणि लगेचच स्वयंपाकाला सुरुवात करता येतात. भांडी धुवून झाल्यानंतर ती पूर्णपणे वाळवली की शक्यतो लगेच त्यांचा ठरलेल्या जागी ठेवून द्यावीत. ही सुद्धा एक चांगली सवय आहे. त्यामुळे काय होतं, आपल्याला हवं ते भांडं लगेच मिळतं आणि प्रत्येक वस्तू नेहमी तिच्या जागेवरच राहते. याचा आणखी एक फायदा म्हणजे गॅसचा ओटा आणि किचन प्लॅटफॉर्म मोकळा आणि नीटनेटका दिसतो. नाहीतर धुतलेल्या भांड्यांचा जास्त पसारा किचनच्या ओट्यावर दिसतो आणि ते बघायलासुद्धा व्यवस्थित वाटत नाही. आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे रात्रीची भांडी रात्रीला स्वच्छ करून ठेवणं.
खरंच सांगते, शक्य असेल तर ही सवय नक्की लावा. कारण सकाळी उठल्यावर सिंकमध्ये भांड्यांचा ढीग दिसला की अर्धा उत्साह तिथे संपतो. जर तुमच्याकडे भांडी धुणाऱ्या मावशी येत असणार तर भांडी तशीच खरकटी ठेवू नका. त्यामधलं उरलेलं अन्न आधी काढून टाका. भांडी पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि मग ती एका टोपलीमध्ये व्यवस्थित ठेवून द्या. त्यामुळे काय होतं, भांड्यांमधून जास्त असं खराब वाससुद्धा येत नाही, झुरळसुद्धा राहत नाही आणि दुसऱ्या दिवशी मावशीलाही काम करायला सोपं जातं. आणि जर भांडी तुम्ही स्वतः स्वच्छ धुत असणार तर मग शक्यतो रात्रीच ती भांडी स्वच्छ घासून घ्या. त्यामुळे काय होतं, सकाळी किचनमध्ये प्रवेश करताना एकदम स्वच्छ आणि फ्रेश वातावरण मिळतं. दिवसाची सुरुवातही खूप छान होते आणि सकाळची धावपळ बरीच कमी होते. आता तुम्हाला असं वाटत असेल की अरे, एवढी सगळी कामं आपण रोज कशी करायची? पण खरंच सांगते, या सगळ्या कामातून फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिट लागतात. आणि एकदा का या सवयी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सहभागी झाल्यानं तर त्या करताना कधीच कंटाळा येत नाही. उलट किचन नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. त्यामुळे काम करण्याचा जो उत्साह असतो ना, तो आणखीनच वाढतो. म्हणून थोडासा आळस बाजूला ठेवून जर आपण या छोट्या छोट्या सवयी नियमित पाळल्या तर त्याचा खूप फायदा होतो. त्यानंतर येतं आपला गॅस स्टोव. आपल्या किचनमध्ये स्वयंपाक झाल्यावर किचनचं प्लॅटफॉर्म खराब होणं हे तर खूप साहजिक गोष्ट आहे. पण आणखी एक खूप चांगली सवय म्हणजे की जेव्हा आपण गॅसवर काही बनवतो, स्वयंपाक करतो, तर तेव्हा जर आपण काही सांडलेलं असेल जर तेव्हाच क्लीन करून घेतलं तर ते पटकन निघूनही जातं आणि त्यांना जास्त वेळ साफ करायची आणि स्वच्छ करायची गरज पण पडत नाही. आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा गॅस थोडाफार असा गरम असतो ना, तर ती जे डागं असतात तेलाचे वगैरे कशाचे पण, तर ते लवकर निघून जातात. म्हणजे 1-2 मिनटाचं काम आपण जर त्या गोष्टीला 15-20 मिनिटं लावत असणार तर त्यापेक्षा जर आपण गॅस थोडाफार गरम असताना जर थोडंफार स्वच्छ करून घेतलं तर आपले नंतरचे 15-20 मिनिटं वाचू शकतात. पण ठीक आहे, बरेचदा काय होतं, आपल्याला रात्रीच्या जेवणाची खूप घाई असते किंवा कधीकधी आपल्याला लवकर जेवायचं असते, भूक लागलेली असते, त्यामुळे आपण ते नंतर पुसतो किंवा आळस काढतो. म्हणूनच मग रोज गॅस स्टोवची डीप क्लिनिंग करण्यापेक्षा जर तात्पुरत्यासारखं असं पुसून काढलं ना तरी ते खूप चांगलं दिसतं. आता गॅस स्टोव जर रोज असं क्लीन करावा तर ते खूप कठीण होऊन जातं. त्यापेक्षा जर तुम्ही आठवड्याच्या रुटीनमध्ये अशा काही सवयी बाळगल्या जसं डीप क्लिनिंग वगैरे, तर त्यामुळे सुद्धा तुमचं किचन नीटनेटकं राहू शकतं. जसं मी बोलले की जेव्हाचं तेव्हा गॅस स्टोव क्लीन करून घेणं आणि त्यानंतर टाईल्सवरही थोडंसं जे काही सांडलेलं असेल ते सुद्धा क्लीन करून घेणं. आपले जे अप्लायन्सेस असतात जे आपण रेग्युलर रुटीनमध्ये यूज करतो ते सुद्धा क्लीन करून घेणं. त्यामुळे सुद्धा त्या गोष्टीची स्वच्छता देखील होऊन जाते आणि सोबत त्या वस्तूंची लाईफ देखील वाढते. आणि कपड्याने रोजच्या रोज जरी पुसलं ना तरी आपली समोरची जी टाईल्स असते गॅस स्टोवरची तर तीसुद्धा तेवढी घाण दिसणार नाही. नाहीतर तिथे तेलाचे असे थेंब दिसतात आणि ते बघायला चांगलं वाटत नाही. काही डेकोरेटिव्ह वस्तू जे तुम्ही लावलेल्या असेल तर त्यासुद्धा व्यवस्थित स्वच्छ वेळोवेळी करायलाच हव्या. कारण गॅस स्टोवमुळे काय होतं, आपल्या गॅसवर आपण जेव्हा भाजी फोडणीला घालतो तर तेव्हा त्याचे जे कण असतात, मोहरी असते, तेल उडते इकडे तिकडे, त्यामुळे कसं ते डाग खूप परमनंट होऊन जातात. मग ते एकदा का डाग असे परमनंट झाले तर ते क्लीन करायला खूप कठीण होतं. त्यापेक्षा रेग्युलर बेसिसवर जर आपण असं क्लिनिंग थोडीफार करून घेतली तर ते डाग वरच्यावर क्लीन होऊन जातात आणि सोबत ते मेंटेन करायला देखील इझी पडतं. आता सगळ्यात महत्त्वाची आणि मला असं वाटतं की किचनची शोभा वाढवणारी गोष्ट म्हणजे सिंक आणि त्याची नळं. किचनमध्ये एखादी गोष्ट लगेच लक्ष वेधून घेते तर ती म्हणजे स्वच्छ आणि चकचकीत सिंक आणि सोबतच त्याच्यासोबतची नळं. दिवसभर आपण तिथे हात धुतो, भांडी धुतो, त्यामुळे नळावर आणि सिंकवर पाण्याचे शिंतोडे पडत असतात. विशेषतः हार्ड वॉटर असेल तर त्यांचे पांढरे डाग नळावर साचायला लागतात आणि हळूहळू त्याची चमक पण कमी व्हायला लागते. पण यासाठी काही वेगळं किंवा जास्त मेहनतीचं काम करण्याची गरज नाही. मी माझ्या रोजच्या रात्रीच्या क्लिनिंग रुटीनमध्ये फक्त 2 मिनिटे काढून सिंक आणि नळ व्यवस्थित स्वच्छ घासून घेते. यामुळे नळ नेहमी चकचकीत राहतात, पाण्याचे डाग साचत नाही आणि संपूर्ण किचनला एक वेगळी स्वच्छ आणि फ्रेश आकर्षक लुक मिळतो. खरंच अशा छोट्या छोट्या सवयी किचनची सुंदरता अनेक पटीने वाढवतात. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंकजवळ एक छोटीशी डस्टबिन असणं. माझ्या मते प्रत्येक किचनमध्ये एक छोटीशी डस्टबिन असायलाच हवी.
कारण भाजी करताना, फळं कापताना किंवा स्वयंपाक करताना जो छोटा मोठा कचरा निघतो तो टाकण्यासाठी आपण प्रत्येक वेळी मोठ्या डस्टबिनपर्यंत जात नाही. मग तो कधी प्लॅटफॉर्मवर टाकला जातो, तर कधी एका वाटीमध्ये, प्लेटमध्ये जमा केला जातो. उगाच त्याचा पसारा वाढतो. त्यापेक्षा सिंकजवळ छोटी डस्टबिन असेल तर सगळा कचरा लगेचच त्यामध्ये टाकला जातो आणि रात्रीच सगळं काम झाल्यावर कचरा मोठ्या डस्टबिनमध्ये ट्रान्सफर करून ही एक छोटी डस्टबिन धुवून ठेवायची सवय खूप चांगली राहते. सोबतच एक स्वच्छ वायपर देखील किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी खूप उपयोगी पडतो. जसं इथे मी प्लॅटफॉर्मवर साचलेलं जे पाणी असतं ते सगळं वायपरच्या मदतीने काढून घेत असते. तुम्ही इथे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कपड्याने देखील क्लीन करून घेऊ शकता, पण तो कपडा देखील आपल्याला नियमित स्वच्छ धुवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. घाणेरड्या कपड्यांमुळे काय होतं तर ते उलट आणखी खूप खराब वास येतो आणि शिवाय त्याची डागंसुद्धा पडतात. सोबतच मी सिंकच्या बाजूला सेल्फ अधेसिव्ह हुकच्या मदतीने एक छोटीशी प्लास्टिकची रॅक लावून घेतलेली आहे. तिथे मला खूप उपयोगी पडते. या रॅकवरनं मी माझ्या हँडवॉश डिस्पेन्सर ठेवते, त्यामुळे भांडी धुणं आणि किचनमधलं काम झाल्यावर लगेच तिथेच हात स्वच्छ धुवून घेता येतात. त्याचबरोबर मी तिथे नॅपकिन होल्डर लावलेला आहे, त्यामुळे हात पुसण्यासाठी वेगळं काही शोधावं लागत नाही. मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या ऑर्गनायझर्सच्या आयडियांमुळे आपलं किचन खूप नीटनेटकं दिसतं. आता बहुतांश घरांमध्ये ॲक्वागार्ड किंवा वॉटर प्युरिफायर असतोच, त्यामुळे पिण्याचं पाणी आपोआप स्टोअर होत राहतं. पण जर तुमच्याकडे ॲक्वागार्ड नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही आदल्या रात्रीच पिण्याचं पाणी बॉटलांमध्ये भरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवा किंवा माठांमध्ये भरून ठेवा. ही सुद्धा एक माझ्या रात्रीच्या रुटीनमधली एक महत्त्वाची सवय आहे. कारण सकाळी उठल्यावर पाण्याच्या बॉटल्स आधीपासून भरलेल्या असतात, मग त्या भरायला वेळ वेगळा द्यावा लागत नाही. कधीकधी काय होतं, सकाळी मुलांच्या शाळेची घाई असते, टिफिनची तयारी असते, घरातली इतर कामं असतात, तर काही जणांना ऑफिसलाही जायचं असतं. अशा वेळी पाण्याच्या बॉटल्स आधीच भरून ठेवल्या तर सकाळचा बराच वेळ वाचतो. आता इथे मी असं जो भाजीपाला आहे तो व्यवस्थित स्टोअर करून ठेवते आहे. जो भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायचा असतो तो मी स्वच्छ धुवून आधीच फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि तुम्हाला एक खूप उपयोगी गोष्ट दाखवते की ही जी पिशवी आहे ना ती मला खूप आवडते, कारण यामध्ये ना तुम्ही आलू, कांदे किंवा इतर भाज्यांचं देखील स्टोअर करून ठेवू शकता. यामध्ये चांगलं व्हेंटिलेशन राहतं, त्यामुळे भाज्या जास्त काळ चांगल्या राहतात. आणि बाकीचा जो भाजीपाला असतो तो फ्रीजमध्ये ठेवायचा असतो, तो मी व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. त्यामुळे सकाळी उठल्यावर किचनचा जो प्लॅटफॉर्म असतो तो अगदी मोकळा आणि स्वच्छ दिसतो. तर बघा, अवघ्या काही मिनिटांमध्येच आपल्या किचनमधली जवळपास सगळीच कामं पूर्ण होतात. खरं तर ही कामं करायला फार वेळसुद्धा लागत नाही, पण आपल्याला वाटतं की खूप मोठा पसारा आहे आणि खूप वेळ लागणार. पण रोजच्या रुटीनमधलं फक्त 15 ते 20 मिनिटं काढली ना तरी भरपूर पुरेसं होतं. तर हे आहे माझं रोजचं नाईट किचन क्लिनिंग रुटीन. बघा ना किती छान आणि स्वच्छ चमकत आहे माझं किचन. खरंच रोजच्या रुटीनमध्ये जर आपण अशा काही छोट्या सवयी समावेश केल्या तर किचन स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं. तुम्ही तुमच्या नाईट किचन क्लिनिंग रुटीनमध्ये काही उपयोगी वाटणाऱ्या गोष्टी नक्की ॲड करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.